आज इथे आलेले सगळे लोक संगीतात खूप ज्ञानी आहेत असं मला संकेतनी सांगितलं आहे. त्यामुळे संगीताचा कार्यक्रम नंतर आहे आणि कीर्तनातलं संगीत हे थोडं कीर्तनकाराच्या मर्यादांमुळे कमी आहे असा आधीच निवेदन करून सुरुवात करते. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. गोपालकृष्ण भगवान की जय. राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम. राम कृष्ण
जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम मी संकेत पाटोळेचे धन्यवाद करते, कारण अजून मी कीर्तन शिकते आहे आणि तरी त्यांनी मला इथे बोलावलं, इथे याची संधी दिली, त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद. आणि एवढे सगळे इथे कलाकार लोक आहेत, तुम्ही इथे बसला आहात त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. माझ्याबरोबर तुषारजी आणि योगेशजी यांनी किती मेहनत केली आहे त्यांना माहिती आणि मला माहिती. त्यांना धन्यवाद हा खूप साधा शब्द आहे त्याच्यासाठी, कारण की ते त्यांच्या कलेत प्रवीण आहेत. फक्त माझ्या गाण्याच्या लिमिटेशनमुळे त्यांना खूप प्रॅक्टिस करावी लागते. पण सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आजचा आपण जे कीर्तन आज करणार आहोत त्याला नारदीय कीर्तन असं म्हणतात. नारदीय कीर्तन हे पहिला भाग. दुसरे प्रकार म्हणजे वारकरी कीर्तन. वारकरी कीर्तनात बरेच साथीदार असतात आणि जे आपण बरेचदा असा मोठा यांनी बघतो ते वारकरी कीर्तन. नारदीय कीर्तनात एकच कीर्तनकार सगळा पूर्ण हे सांभाळतो. आणि आजचे जे कीर्तन आहे ते संत एकनाथांवर आहे. तर पूर्व रंगात एखादा अभंग घेऊन त्याचं निरूपण असतं आणि उत्तर रंगात एखादी कथा घेऊन त्या अभंगाला अनुसरून ती कथा घेतलेली असते. तर आज आपण एकनाथ महाराजांची कथा घेणार आहोत आणि निरूपणासाठी जो अभंग घेणार आहोत तो संत तुकाराम महाराजांचा आहे. भांडवल संता आपुली
वरदे हरी विठ्ठल. आजचा निरूपणाचा अभंग संत शिरोमणी देहू निवासी तुकाराम महाराजांचा. या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी. कोणाच्या वर्णनासाठी वाणी पुरत नाहीये, तर म्हणतात संतांच्या वर्णनासाठी माझी वाणी पुरत नाहीये. इथं तुकाराम महाराज शब्द वाणी वापरतात. असं नाही म्हणत माझे शब्द पुरत नाही आहेत किंवा माझी मती पुरत नाही आहे, तर इथे शब्द वाणी असं वापरतात. वाणी या शब्दाचा अर्थ काय? वाणी ही फक्त आपण जे तोंडाने बोलतो एवढंच आहे का हो? तर वाणी 4 प्रकारची: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे आपण जे बाहेर पडतात ते शब्द म्हणजे वैखरी. मध्यमा म्हणजे गळ्यातून जो आवाज येतो, जो स्वर निघतो तो मध्यमा. हृदयातून येणारी पश्यंती आणि जी नाभीपासून उत्पन्न होते ती परावाणी. असं म्हणतात परावाणीपर्यंत पोचणं एवढं सोपं नाहीये, कारण ती परमेश्वरापासून जी मिळते ती परावाणी असते. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी पुरत नाही, म्हणजे ते शब्द तिथपर्यंत मी पोचूच शकत नाही संतांचं वर्णन करण्यासाठी. तर मग काय करतात? नाही पोचत माझी वाणी, मग मी कसं वर्णन करणार आहे? तर म्हणतात मस्तक चरणी ठेवीत असे. आपलं होतं ना, मस्तक चरणी ठेवणं म्हणजे काय? ही देहबोली आहे. आपल्याला खूप राग आला आणि लहान मुलं ज्यांची टीनेजर्स आहेत त्यांच्यासाठी रोलिंग द आईज इज मोर पॉवरफुल असं वाटतं ना. त्यांनी जो राग येतो ना ते त्यांच्या बोलण्यापेक्षा जास्ती रोलिंग द आईजनी राग येतो. त्यामुळे ही देहबोली आहे. देहबोली या शब्दांच्या बोलीच्या पलीकडे आणि नक्की पोचते. आपण जेव्हा असा डोक्याला हात मारतो किंवा दातोट खातो किंवा खूप दिवसांनी, इथे आपण आता या देशात राहतो, खूप दिवसांनी जेव्हा भारतात जातो तेव्हा मित्रमैत्रिणींना भेटताना किंवा बहीण भावंडांना भेटताना शब्द नाही, एक मिठी पुरीशी असते, ती सगळी देहबोली. आणि म्हणून इथं संत तुकाराम महाराज म्हणतात मस्तक चरणी ठेवीत असे, की इतका मला त्यांच्याबद्दल आदर आहे, इतकं काही ते आपल्यासाठी करतात की माझी वाणी नाही पुरत त्यांना त्यांचं वर्णन करायला, म्हणून मी त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. तरीही ते एक प्रयत्न करतात. म्हणतात थोरवी सांडिली आपुली परीसे नेणेसी व कैसे लोखंडाचे. काय करतो परीस? तर परीस लोखंडाचं म्हणे सोनं करतो. केव्हा? त्याचा स्पर्श झाल्यानंतर. पण परीस दुसरा परीस नाही करू शकत. पण संतांचं कार्य याच्या पलीकडचं आहे. ते लोखंडाचं सोनंही करू शकतात आणि दगडाचा परीसही करू शकतात. एका माणसाकडे म्हणे परीस होता. गावात बातमी पसरली, यांच्याकडे परीस आहे, यांच्याकडे परीस आहे. म्हणे अरे चला जाऊन बघूया आपल्या इकडल्या थोड्याशा सोनं बिनं करता येईल का. त्या घराकडे जातात, बघतात तर एक झोपडी आहे. झोपडीत परीस आहे, कसं शक्य आहे? तरी बातमी मिळाल्या, शहानिशा करायला पाहिजे, परीसाची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्याकडे जातात, दार वाजवतात. आणि तुमच्याकडे परीस आहे असं ऐकलं. हो आहे ना म्हणे. आजोबांनी दिला होता. आजोबांनी सांगितलं नीट सांभाळून ठेव, म्हणून मी सांभाळून ठेवलाय. तरी लोकांचा विश्वास बसत नाही. हे झोपडीत राहतोय, परीस कसा असेल? काहीतरी तर सोनं पाहिजे ना घरात. तर म्हणे आम्हाला बघायला मिळेल का तू परीस? तर म्हणे हो दाखवतो ना, पण आजोबांनी सांभाळून ठेवायला सांगितलंय, हात लावायला नाही देणार तुम्हाला. ठीक आहे बघूया तरी. तो आज जातो, एक लोखंडाची पेटी घेऊन येतो. लोखंडाच्या पेटीत परीस ठेवला नसून लोखंडाचीच उरली. हा खरा परीस आहे की खोटा? शंका. अजूनही विकल्प गेलेला नाहीये. ती लोखंडाची पेटी घेऊन येतो, त्याला कुलूप बिलूप लावलेलं असतं कारण सांभाळून ठेवायचा होता. कुलूप उघडतो, लोखंडाची पेटी उघडतो. आतमध्ये एक अशी गादी ठेवलेली असते, त्याच्यावर रेशमी कापडात गुंडाळून त्याच्या आधी कापूस बिपूस सगळं ठेवून तो परीस छान ठेवलेला असतो. तो परीस लोखंडाला स्पर्शच करणार नाही,
तर काय उपयोग त्या परिसाचा? आपणही असेच करंटे. आपल्या आजूबाजूला कधीतरी परिस येतो, कधीतरी संत येतात, कधीतरी महात्मे येतात, पण आपण तो स्पर्श होऊ देतो का? जोपर्यंत आपण तो स्पर्श करणार नाही, आपण तो स्पर्श होऊ देणार नाही, तोपर्यंत परिसाचा काय उपयोग? आपण लोखंडाचे लोखंडच राहणार. नाहीतर जे परिसाचा स्पर्श होऊ देतात ते गावबासारखे. संत एकनाथांचा एक शिष्य होता, त्याचं नाव गावबा. गावबा अशिक्षित होता, पण एकनाथांसारख्या परिसाचा त्याला स्पर्श झाला होता आणि तो होऊ दिला होता. त्यांच्या सेवेत होता. असं म्हणतात की जेव्हा एकनाथ महाराज भावार्थ रामायण लिहित होते, तेव्हा त्यांच्या समाधीच्या आधी भावार्थ रामायणाचा काही भाग राहायचा राहून गेला होता. तेव्हा समाधीच्या वेळेस लोकांनी विचारलं, तुमचं हे राहिलंय काम ते कोण पूर्ण करणार? तर म्हणले, हा गावबा करेल ना पूर्ण. अशिक्षित होता तरी म्हणले गावबा पूर्ण करेल. करशील ना रे गावबा? गावबा म्हणाला, तुम्ही म्हणत असाल महाराज तर नक्की करीन. हा विश्वास जेव्हा गुरूंवर होता की गुरु मला सांगतात म्हणजे मी करणार, तेव्हा गावबानी ते पूर्ण केलं. आणि असं म्हणतात, अभ्यासकांनाही आज हे कळलं नाहीये की त्यातले कुठले श्लोक किंवा कुठल्या ओव्या गावबानी लिहिल्यात आणि कुठल्या एकनाथ महाराजांनी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, असा जेव्हा आपण परिस्पर्श होऊ देतो ना, तेव्हा आपलंही सोनं होऊ शकतं. पण परिस्पर्श मान्यच केला नाही तर काय? पुढे म्हणतात, मग हे संत आणखी काय करतात? लोखंडाचं सोनं करतात, परिसाचा परिस करतात, हे सगळंच करतात, पण कशासाठी ते जगात येतात? खरं ते मुक्त जीव, पण ते या जगात येतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. इथे त्यांना कल्याण करायचं आहे. आपलं लक्ष जीवाची मुंबई करण्यामध्ये असतं, कल्याण नाही. पण जीवाची मुंबईच करतात. पण आता कल्याण करायचं म्हणजे काय? तर हित करायचं. हित म्हणजे काय? तो पुढचं आयुष्य नीट जावं म्हणून. मग नीट म्हणजे काय? तर हा जन्म ज्या कारणासाठी आपला झालाय तो मोक्ष प्राप्तीसाठी, आणि त्या मार्गावर आपली 4 पावलं पुढे जावी म्हणून जे कष्ट करतात ते संत. तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट भीती उपकार. काय उपकार करतात आपल्याला माहितीये? ज्ञानेश्वर महाराज त्यांनी हे काम केलं जगाच्या कल्याणासाठी. त्यांनी फार कष्ट उपसले. काय कल्याण होतं? तर जी भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतच नव्हती, ते ज्ञानच पोहोचत नव्हतं, तर पुढे कसं जाणार? ते ज्ञान तुमच्या आमच्यासाठी समजावं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम महाराजांचा तर अख्खे गाथा बुडवायला निघाले होते. किती किती कष्ट एकेका संतांनी सहन केले. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं कशासाठी हे सगळं केलं? त्यांना काय कमी होती? पण नाही, जगाच्या कल्याणा संतांची विभूती. ते कल्याण त्यांना सर्व जनतेचं साधायचं होतं म्हणून त्यांनी स्वतः कष्ट सहन केले. आणि कशाच्या जीवावर हे केलं? तर भांडवल काय होतं? एखादं मोठं काम करायचं, तुझं माझं 2-4 लोकांचं कल्याण नव्हतं करायचं, त्यांना अख्ख्या दुनियेचं कल्याण करायचंय म्हणे. सगळ्या जगताचं कल्याण करायला निघालेले संत कुठल्या भांडवलावर? काय भांडवल होतं त्यांचं? म्हणजे भूतांची दया हे भांडवल असतं. भूतांवर दया करायची. दया म्हणजे काय? तुकाराम महाराज दया म्हणजे काय ते सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पाळण, दया तिचे नाव भूतांचे पाळण, आणि निर्दळन कंटकांचे, आणि निर्दळन कंटकांचे, दया तिचे नाव
कशाला म्हणतात तर भूतांचे पालन आणि निर्दाळन कंटकांचे. पूर्ण व्याख्या तिथे संपते. नुसतं सगळ्यांवर दया करायची असं संत सांगत नाही. असं का संत सांगतात तर संत म्हणजे आपण म्हणतो भूतलावरचे ईश्वर म्हणजे संत. म्हणजे जे काम ईश्वर करतो तेच काम संत देखील करतात. मग ईश्वर जेव्हा इथे जन्म घेतो तेव्हा हेच काम करायला परमेश्वर आलेला असतो. भूतांचे पालन आणि निर्दालन संकटांचे. कशावरून? भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण सांगतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हेच भगवंतांनी सांगितलंय की मी कशाला येतो तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. आणि तेच संत म्हणतात आणि निर्दालन कंटकांचे. परमेश्वराचं काम हे स्वतःचं काम मानून जेव्हा संत इथे आपल्यासाठी काम करतात म्हणूनच तर त्यांना भूदेव संताशी सदा नमावे असं म्हणतात. पुढे काय सांगतात तुकाराम महाराज आपल्याला? भूतांची दया हे भांडवल संता. मग हे भांडवल आहे त्यांचं. म्हणजे याच शक्तीवर ते त्यांचं काम करत असतात. आणि काय करतात ते तर तुकाराम महाराज म्हणतात की आपलं सगळं सुख विसरतात. ते स्वतःच्या देहाबद्दल त्यांची सुखाकडे अजिबात लक्ष नसतं तर अमृताची मुखे स्त्रवत असे. आणि आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे त्यांच्या मुखातून स्त्रवणाऱ्या अमृताचा. हे जे अभंग आपण ऐकतो, हे जे श्लोक आपण म्हणतो, ह्याच्या ओव्या आपल्याला आज 1200 पासून आपण ज्ञानेश्वरांच्या ओव्या ऐकतोय तरी त्याची गोडी संपत नाही. आणि म्हणून म्हणतो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर ही जी गोडी त्यांच्या मुखातून येते तेच अमृत ते आपल्यासाठी निर्माण करतात. आणि कुठलं अमृत देतात? एक देतात बोधामृत आणि दुसरं देतात नामामृत. सगळ्या संतांनी सांगितलंय नाम घ्या. एकच सांगितलंय नामस्मरण करा, नामस्मरण करा. सगळ्यांनी सांगितलंय नामस्मरण करा. का बरं? सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, वाटे आळवावे, वाचे आळवावे, विठोबासी वाचे आळवावे, विठोबास. कशाला? आम्हाला नाही करायचं परमार्थ, आम्हाला नाही जायचं मोक्षाच्या वाटेवर, आम्ही संसारात आनंदी आहोत, आम्ही कशाला नाव घ्यायचं? चांगलं चाललंय आमचं, नाम घ्या मग तेच करत बसा, असं नाही करायचं. पण पुढे म्हणतात संसार सुखाचा होईल निदान, संसार सुखाचा होईल निदान, नामाचा गजर सर्व काळ, नामाचा गजर सर्व काळ, विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. हे नामामृत, बोधामृत हे संत आपल्याला देत असतात. आणि आपलं आयुष्यात हित व्हावं, आपण सन्मार्गाला लागावं, आपला संसारही सुखाचा व्हावा. कारण संतांनी, एकनाथ महाराज हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे, ज्यांनी पारमार्थिक आणि संसारिक दोन्ही ते आयुष्यभर होते. त्यांनी संसार केलेला आहे आणि त्यांनी परमार्थही केलाय.
त्यामुळे संतांनी कधी असं नाही सांगितलं की संसार सोडून द्या, पण आपलं हित त्यांनी केलं, आपलं हित त्यांनी सांगितलं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मी त्यांचं वर्णन नाही करू शकत, त्यांनी जे काय आपल्यासाठी केलं ते सांगायला माझी वाणी अपुरी आहे. म्हणून पूर्वरंगाच्या अभंगात जे तुकाराम महाराज म्हणतात, कायवानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. थोरवी सांडिली तुम्हाला विनंती करू का? थोरवी सांडिली आपुली परीसे, नेणे सिमो कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती उपकारी. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देई. तुका म्हणे सुख परावी असते. आता आपला पूर्वरंग इथेच संपतो. आता आपण कीर्तनाच्या नियमाप्रमाणे मधल्या वेळात बुक्का लावायचा आहे आणि गजर करायचा आहे. तर आपण गजर करूयात आणि मग उत्तर रंगाला सुरुवात करू. हा जो हार असतो तो गादीचा मान असतो आणि नियमाप्रमाणे उत्तर रंग हार घालूनच करायचा असतो. तो नारदांसाठी असतो, माझ्यासाठी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कैलास राणा शिवचंद्रमोळी, फणींद्रनाथा मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. काशी शहरात सकाळची वेळ. काशी शहर होतं, धर्माची राजधानी ती. सकाळच्या वेळी सूर्योदय झालेला होता आणि श्रीपाद शास्त्री म्हणून एक शास्त्री काशी विश्वेश्वराच्या देवळात गेले, देवाला नमस्कार केला आणि गंगाकाठी मनकर्णिका घाटावर येऊन बसले. हातात एक बाळ घेऊन आले होते, धोतर बितर नेसलेलं. वेश बघितला तो ओळखू येत होतं कोणीतरी मराठी माणूस आहे म्हणून. मनकर्णिका घाटावर येऊन बसले आणि पोथी उघडून एकनाथी भागवताचं पारायण सुरू केलं. ती रसाळ वाणी ऐकून 4-2 आजूबाजूला चालणारे लोक जरा थबकले, कारण काशी क्षेत्री
जे काय ऐकू येत होतं ते मंत्रांच्या संथा, वेदघोष, आणि सामान्य माणसाला ते सगळंच कळत होतं असं नाही. पण ही काहीतरी भाषा सोपी वाटते, साधी वाटते. म्हणून काही लोक श्रीपाद शास्त्रींच्या आजूबाजूला जमा झाले आणि ते एकनाथी भागवताचं रसाळ वर्णन ऐकू लागले. आता हा थोडासा रोजचा पायंडाच पडला. सकाळच्या वेळी श्रीपाद शास्त्री उठून गंगेमध्ये स्नान करून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन मनकर्णिका घाटावर बसत आणि एकनाथी भागवताचं वाचन करत. जसे जसे त्यांच्या आजूबाजूला जास्तीत जास्त लोक जमू लागले ते काही लोकांच्या लक्षात यायला लागलं इथं चाललंय काय. म्हणून कैवल्यानंद म्हणून तिथे मोठं प्रस्थ होतं काशीतून, विद्वान होते, त्यांचा तिथे मठ होता आणि त्यांच्या शब्दाला काशीत मान पण होता. त्यांच्या शिष्याने बघितलं हे काहीतरी इथे वेगळंच चाललंय. म्हणून येऊन बघितलं तर लक्षात आलं की भागवतातलं उत्तम ज्ञान हे कुणीतरी प्राकृतात इथं बसून सांगतंय. अरे बाप रे, धर्म बुडतोय, हे बरोबर नाही. कारण धर्माची ठेकेदारी संस्कृत मध्ये आणि फक्त आमच्याकडे असं कुणालाही उठून थोडी ना सांगायचं ज्ञान आहे ते. ताबडतोब ते कैवल्यानंदांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज काय चाललंय काशीत. काशी सारख्या क्षेत्री जर असं व्हायला लागलं तर बाकीचं काय होणार, काय चाललंय. कुणीतरी मनकर्णिका घाटावर बसून भागवताचं ज्ञान मराठीत सांगतंय. नाही 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 नाही, असे धर्म पुढवे काशीत राहून उपयोगाचे नाही, त्यांना बोलवून आणा असं म्हणून श्रीपाद शास्त्र्यांना बोलवण्यात आलं. काय करताय, हे कोणी रचलं, कुठून आणलं. ते म्हणले, अहो भागवताचा एकादश स्कंद मराठीत रूपांतरित आहे, तो वाचतोय मी. भागवतासारखा पवित्र ग्रंथ प्राकृतात, हा धर्म बुडवेपणा आहे, हे योग्य नाही, असे करणे नाही. कोणी केलं हे. दक्षिण काशी म्हणजे प्रतिष्ठान म्हणजेच पैठण येथे राहणारे एक मोठे सद्गृहस्थ आहेत, ज्ञानी आहेत, त्यांचं नाव एकनाथ. त्यांनी हे केलेलं आहे, त्यांना इथे बोलावलंच पाहिजे. हो तुम्ही ऐका तर खरी, थोडंसं ऐका, मग ठरवा की त्यांना आमंत्रण द्यायचं की धरून आणायचं. ते नाही नाही, त्यांना ते आमचं आम्ही ठरवू, त्यांना कसं बोलवायचं ते तुम्ही सांगू नका. कारण हा धर्म पुढवेपणा आम्हाला थांबवलाच पाहिजे. त्याच दिवशी टकोटक कैवल्यानंदांचे 2 शिष्य उत्तर काशीतून दक्षिण काशीला रवाना झाले. कोण होते संत एकनाथ. 1533 साली संत एकनाथ महाराजांचा जन्म पैठण क्षेत्री झाला. संत भानुदासांचे ते पणतू. संत भानुदास म्हणजे कोण, तर ज्यांनी विठ्ठल मूर्ती विजयनगरला गेली होती ती परत पंढरपुरात आणली, ते संत भानुदास. त्यांचे पुत्र चक्रपाणी आणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण, त्यांचे पुत्र संत एकनाथ. संत एकनाथाचा जन्म म्हणे मूळ नक्षत्रावर झाला होता आणि फार लहान वयात त्यांचे आईवडील निवर्तले. आजी आजोबांकडे हा छोटा एकोबा वाढत होता. आजी आजोबांच्या लाडाकोडात हा पोरका एकनाथ वाढत होता. पण संस्कार आणि परंपरा तर भानुदासांचीच होती. लहानपणापासून त्याला खूप वेगळे वेगळे प्रश्न पडायचे. या माणसाला का नाही शिवायचं, कारण तो काळ असा होता जेव्हा सामाजिक विषमता उच्चतेला पोचलेली होती. अस्पृश्यता, समाजात धनिक आणि अधनिक यांच्यातली दरी
आणि मुसलमानी राजवटीमुळे होणारे अत्याचार ह्यांनी सर्व समाज पिचून गेला होता. आणि ह्या छोट्या एकनाथाला खूप वेगळे वेगळे प्रश्न पडायचे. ह्यांना का हात लावायचा नाही, ते आपले का नाहीत, ते देवळात का येत नाहीत, आणि अशा सर्व प्रश्नांनी त्या आजोबांना भांडावून सोडवायचे. आजोबा आणले, बाबा रे, तुझ्या या प्रश्नांची उत्तरं ना कोणी सद्गुरूच देऊ शकतात, माझी नाही बाबा पात्रता तुझ्या या प्रश्नांना उत्तर द्यायची. त्या छोट्याशा एकनाथांना प्रश्न पडायचे, त्यांना खूप प्रश्न पडायचे. आणि मग ते म्हणायचे, येई येई सद्गुरुराया दर्शनासी द्यावे, अनाहत पुढचे अवघे भावा कळावे. 7-8 वर्षाच्या एकनाथाला हे प्रश्न पडायचे. आजोबा म्हणायचे, गुरु तुला सांगतील, पण हे गुरु शोधायचे कुठे आणि गुरु आणणार कुठून? आजोबांना विचारलं तर आजोबा म्हणायचे, अजून तुला आलेस, पण प्रश्न तर मोठे मोठे आहेत. तर एक दिवस तो छोटा एकोबा आजी आजोबांना न सांगता घरातून पळून गेला. कशासाठी? रागाने नाही, गुरुच्या शोधार्थ. घरातून निघून गेला. वाटेत जाता जाता एका मंदिरात थांबला होता. एक वारकरी भेटले. अरे, एवढासा मुलगा मंदिरात येऊन झोपलाय बघून विचारलं, अरे कुठे बाबा चाललायस? तर म्हणला, कोण कुठला सांगितला नाही, कारण नाहीतर घरी पोहोचवतील. तर म्हणला, काही नाही, मी गुरुच्या शोधात निघालोय, चाललोय. म्हणजे कुठे आहे तुझे गुरु? ते शोधतोय, मला माहिती नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सांगू शकाल का माझे गुरु कोण असते? म्हणले, हो. असे जे कोण कोण भेटतात ना आपल्यालाही आयुष्यात, काही कारणाने भेटत असतात, उगीच नाही कोणी कोणाला भेटत. तसेच एका हेतूने हे वारकरी एकोबाला भेटले होते. त्यांनी सांगितलं, जवळ येथून ते देवगिरी एक ग्राम आहे सद्गुर तेथ देख, जनार्दन हे त्या नाव सद्गुरू उंचे, जनार्दन हे त्या नाव सद्गुरूंचे, थोर अधिकार चरण धरी त्यांचे, थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. वाटाड्या म्हणून भेटलेल्या वारकऱ्यांनी सांगितलं, जा देवगिरी पर्वतावर, देवगिरीच्या किल्ल्यात. किल्ल्यात काय करत होते सद्गुरू? तर किल्ल्याचे किल्लेदार होते आणि जनार्दन पंत या नावाने सारे त्यांना ओळखत होते. तेथे एकनाथ पोचले, गुरूंपाशी गेले. गुरुला शिष्याची, शिष्याला गुरुची ओळख कशी पटते हे सगळ्यांना माहिती आहे. पण पटकन शिष्याला साधने विना गुरु काही देत नाही. गुरूंना माहिती होतं की एकनाथाला संसारी व्हायचं आहे, त्यामुळे संसारातल्या लागणाऱ्या सर्व विद्या ह्या आल्याच पाहिजेत. ते म्हणले, राहा इथे, मग बघू. पहिल्याच दिवशी गुरु उपदेश नाही मिळणार. त्यामुळे मग तो छोटा एकनाथ जनार्दन पंतांकडे राहू लागला. सगळी कामं करायची, फक्त घरची नाही, दफ्तरची पण कामं करायची. नुसती कामच नाही करायची, घोडदौडही आली पाहिजे, तलवारही चालवता आली पाहिजे. तो काळ कसा होता मुसलमान राजवटीचा, नुसतं देवदेव करून भागायचा तो काळच नव्हता. त्यामुळे सर्व कला आणि आयुष्यात लागणाऱ्या सर्व गोष्टी ह्या आल्याच पाहिजे. या नियमाप्रमाणे एकनाथांचं शिक्षण सुरू होतं. आणि एके दिवशी एकनाथ बसले, हिशोब आला आणि हिशोब काही लागेना. आता हिशोब लागेना, गुरु तर विचारणार आहेत, आणि जर बरोबर नाही केलं तर शिक्षा मिळणार. मग बसले एकनाथ संध्याकाळच्या वेळेत. हिशोब ना लागे ना तात भाजीपाल्याचा, हिशोब ना लागे ना भाजीपाल्याचा, प्रयत्न करतो रात्रसा चुकी शोधण्याचा, पहाटे समग ध्यानी का चूक अधेलीची,
दीक्षा घेतली. रात्रभर जो चिकाटीने कुठली तरी गोष्ट योग्य करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर गुरु प्रसन्न होतात. गुरूंनी च्या कृपेची एक पायरी ओलांडली. असेच दिवस चालले होते आणि रोजचा शिरस्ता असा असे, नियमाप्रमाणे जनार्दन पंत दफ्तरचं काम आटोपून संध्याकाळी जनार्दन स्वामी होत असत आणि ध्यानाला बसत असत. आणि त्यांचं ध्यान काय तुमच्या आमच्यासारखं 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, त्यांचं ध्यान म्हणजे तासंतास चालत असे. आणि रोज संध्याकाळी जनार्दन स्वामी ध्यानाला बसत आणि एकनाथ महाराज, तेव्हा महाराज नव्हते, ते आपल्या गुरुच्या चरणाशी त्यांच्या सेवेत राहायचे. एक दिवस असं झालं की जनार्दन स्वामी ध्यानाला बसले होते आणि एक धावत धावत आला पहारेकरी आणि म्हणाला, उठवा उठवा, बोलवा किल्लेदारांना, कारण आक्रमण झालंय. आक्रमण झाल्यानंतर आता काय करायचं? तर ध्यानस्थ बसलेल्या गुरूंची समाधी मोडायची. हे काही त्या शिष्याला पटेना. ध्यानस्थ बैसले गुरु, सबैसले गुरु, कळे ना काय करू, मग केलं ध्यान निर्धारू, मग केलं ध्यान निर्धारू, संपन्न कार्य आज करू, संपन्न कार्य आज करू. आता वेश गुरूंचा केला, आता वेश गुरूंचा केला, रणांगणी गेला, शत्रू हरविलो, जी 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 रजी जी. तर काय केलं? तर एकनाथ पंतांनी स्वतः गुरूंचा वेश धारण केला. लोकांना गडबड वाटायला नको, हा कोणाला म्हणून वाटायला पाहिजे. किल्लेदार रात्रीची वेळ होती आणि घोड्यावर बसणारा, तलवारबाजी शिकलेला एकनाथांनी शत्रूला हरवला आणि घरी आले. गुरूंची दुसरी परीक्षा पास, की हेही करता आलंच पाहिजे, येत आहे. असे काही दिवस गेले आणि एक दिवस गुरुजी त्यांना संध्याकाळी म्हणले, आज तू चल माझ्या बरोबर. कुठं जायचं होतं? तर रोज संध्याकाळच्या वेळी जनार्दन स्वामी शेजारच्या डोंगरावर जायचे, एकांत स्थळी जायचे, जिथं ते ध्यान करत असत. आणि सांगितलं होतं बजावून एकनाथाला, यायचं नाही माझ्या मागे, मी बोलावल्याशिवाय. आणि आज गुरुवारच्या दिवशी गुरु सांगतायत, चल माझ्या बरोबर. कोण आनंद! त्या एकांत स्थळी एकनाथ महाराज आणि त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी पोचले. जनार्दन स्वामींनी ध्यान लावलं दत्तांचं. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, हारपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोलवण, मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दन तू दत्त जाण, एका जनार्दन तू दत्त जाण, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि समोरच्या झाडीत एक सळसळ आली. असं म्हणतात एक वेगळाच परिमळ दळवळू लागला आणि काही क्षणात तिथे एक मलंग वेशात एक व्यक्ती आली. ते आल्याबरोबर जनार्दन स्वामी उठले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्या मलंगाने जोळीतून एक भाकरीचा तुकडा काढला आणि सांगितलं, त्या कुत्रीचं दूध काढ. एकनाथ महाराज बघत होते हे काय चाललंय सगळं. ते स्तब्ध झाले होते
जनार्दन स्वामींनी त्या कुत्रीचं दूध काढलं आणि त्या कटोऱ्यात ती दूध भाकरी, तो मलंग आणि जनार्दन स्वामी खाऊ लागले. खाऊन झाल्यानंतर तो कटोरा त्यांनी एकनाथाच्या हातात दिला आणि म्हणाले, हे धुवून आण. एकनाथ महाराज जवळच्या पाणवठ्यावर गेले, त्या कटोऱ्यात पाणी भरलं आणि काही कळायच्या आत ते पाणी त्यांनी पिऊन टाकलं. ते पाणी पिता क्षणी समोर बघितलं ते दृश्य काही वेगळंच होतं. तो मलंग तिथे दिसतच नव्हता आणि त्याला जे काय दिसत होतं त्याचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण त्याला दिसत तीन शिरे सहात तया माझा दंडवत काखे जोडी पुढे शान नित्य जानवीचे दान माथा शोभे जटाभार माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर तू का म्हणे दिगंबर तू का म्हणे दिगंबर दया माझा नमस्कार. एकनाथ पंतांना महाराजांना जे पहिलं दर्शन झालं ते दत्तगुरूंचं. त्या दर्शनाने अतिशय तृप्त झालेले एकनाथ महाराज घरी आले. जनार्दन पंतांनी नंतर त्यांना सांगितलं, आता साधना करायची आहे. साधनेने सिद्ध झाल्यानंतर एकनाथ महाराज आणि जनार्दन पंत यात्रेला निघाले. थोडीशी यात्रा त्यांनी शिष्याबरोबर केली आणि नंतर शिष्याला एकटं सोडून ते आपल्या कामाला किल्लेदार होते. ते आता हा लहानगा एकनाथ सिद्ध झाला होता, पण आता यात्रा करायची होती. यात्रा कशाला करायची होती? समाजाचं दर्शन करायचं होतं. गुरूंनी त्याला सांगितलं होतं, तुझ्यावर सरस्वती प्रसन्न आहे, तू समाज प्रबोधन कर आणि म्हणून समाजाला त्या भाषेत सांग जे त्यांना समजतं. म्हणून एकनाथांचं जे लेखन आहे त्यात खूप भारुड आहेत आणि भारुड म्हणजे लोकांशी संवाद साधणाऱ्या रचना असायच्या. त्यामुळे मग काय करावं एकनाथाने? कुठल्या तरी देवळात संध्याकाळच्या वेळी थांबावं, कधीतरी तुकोबा, कधीतरी नामदेव महाराज किंवा ज्ञानेश्वरांच्या ओव्या घ्याव्यात, त्याच्यावर कीर्तन करावं आणि कधीतरी स्वतःच्याच रचना घेऊन कीर्तन करावं. असं रोज एखाद्या ठिकाणी जावं. कीर्तन करत करत ते एका दिवशी पंढरपूरला पोचले. पांडुरंगाचं दर्शन झालं आणि यात्रा संपवून त्यांना सांगितलं होतं आता पैठण क्षेत्री जायचं आहे. आजी आजोबा वाट बघणार आहेत. इतके वर्षापूर्वी गेलेल्या त्या नातवाची वाट बघायची आहे. आजी आजोबांना विश्वास होता तो येणार आहे म्हणून? हो, कारण जेव्हा एकनाथ महाराज जनार्दन पंतांकडे गेले तेव्हाच त्यांनी पत्र पाठवून आजी आजोबांना कळवलं होतं, तुमचा नातू माझ्याकडे आहे, योग्य वेळी घरी येईल. त्यामुळे कितीही दिवस झाले तरी ते वाट बघत होते. आजीची तर अवस्था, थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता, वाट तुझी पाहता रे रात्रंदिन जागता, अशी झाली होती. पण वाट बघत होते. आणि आता असं झालं होतं की यांची कीर्तनं कथा इतक्या ठिकाणी चालले होते की त्यांच्या आधी त्यांची कीर्ती पैठणात पोहोचलेली होती. असं करत एकनाथ महाराज घरी पोहोचले, पैठणला गेले, संसार सुरू झाला, गिरजाबाईंशी लग्न झालं आणि यांचं समाज प्रबोधन सुरू झालं. समाज प्रबोधन नुसतं करत नव्हते, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यामुळे ते म्हणायचे अस्पृश्यता बरी नव्हे. मग हे काय करायचे? अस्पृश्य पोरते कडे घेतले ब्राह्मण सारे क्रुद्ध झाले, शांती ब्रह्मते नाथ हासले, शांती ब्रह्मते
नाथ हासले, जाती भेद ते दूर सारले. स्वतः करून दाखवायचे. मग आता यांना त्रास द्यायला पाहिजे, कारण आपली पोथी पुराण ऐकायला कोणी येत नाही, सगळे याच्या ओरीवर जातात. मग एका यवनाला सांगितलं, याच्या अंगावर जाऊन तू बघू राग येतो का. स्वतःला शांती ब्रह्म बनवतात. एक नाथा करण्यात त्रस्त झाला यवन तो मदमस्त, नाथावरी फेके चूळ त्यासी हेच लागले कुळ. एक नाथा क्रोधन आला झाले पुण्याची ऐसे बदला, अंती यवन तो जन्म झाला असा त्यासी धडा शिकविला. ह्याच्या अंगावर रोज सुळा टाकल्या तर यांनी परत जाऊन आंघोळी केल्या गोदावरीत आणि म्हणले, तुझ्यामुळे मला पुण्य लागलं, जास्ती वेळा स्नान घडलं, राग आलाच नाही. मग पुढे काय करायचं. एका ब्राह्मणाला धनाची गरज होती. त्याला सांगितलं, आम्ही देतो तुला धन, एक काम कर, याला रागाला आणून दाखव. रागाला कोणाला आणायला काय कष्ट पडतात, कोणाला नीट बोलायला लावायला कष्ट पडू शकतात. मी करतो ना म्हणले. ते गेला त्यांच्या घरी, यांची फजिती करूया म्हणून. फजिती करण्या ब्राह्मण आल, चपलांसह तो मंदिर गेला, भोजनासह त्वरित बसला, क्रोध आणण्या मग्नाचा गिरिजाईच्या पाठी बसला. बायकोच्या पाठीवर बसला म्हटल्यावर राग यायला पाहिजे माणसाला. राग यायचा राहिला बाजूला. नाथ म्हणाले, सांभाळा हो त्याला, सांभाळा हो शब्द ऐक, हे ऐकून तो खजील झाला, ब्राह्मण पुरता खजील झाला. कितीतरी युक्त्या केल्या, कितीतरी कल्पृत्या केल्या, पण यांना काय राग यायचाच नाही. राग यायचा राहिला म्हणून तर म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणून काय होत होतं तर परमेश्वर श्रीखंड्याच्या रूपानं त्यांच्या घरी पाणी भरत होता म्हणे. या संतांना ज्याचे हे असं चरित्र होतं, त्याच्या दाराशी एक दिवस हे काशीहून निघालेले दोघं येऊन पोचले. काही नाही, चला आजच्या आज आमच्या बरोबर तुम्हाला काशीला. काशीला गेले आणि काशीला पोचल्या. यांना बोलवायला आले काशीला. ते म्हणले, आज्ञा आहे, तुम्हाला काशीला बोलवलंय. तर म्हणले, कशाला. तर म्हणे, ते माहित नाही, कैवल्यानंदांनी तुम्हाला बोलवलं. परमेश्वराची इच्छा. त्यांना कैवल्यानंदांची काय घेणं. काशी विश्वेश्वरांनी बोलवलंय, गंगा मातेनी बोलवलंय, म्हणून जायचंय. कुठे जायचंय तर गंगेला जायचंय, काशीला जायचंय. गंगा स्नान घडलं. काशी विश्वेश्वरांपुढे येऊन उभे राहिले. ब्रह्म मुरारी सुरार्चित गंभीर मनभाषित शोभित लिंग जन्मजनुत्तमिरं जयलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं.
गुरुदेवांचं दर्शन झालं आणि मग कैवल्यानंदांच्या आश्रमात गेले, जिथे त्यांना बोलावलं होतं. कशाला? भागवत कशाला लिहिलात, एकनाथी भागवत कशाला लिहिलात, हा जाब विचार. ते कैवल्यानंदाचा पडदा लावून बसले होते. पाखंड्याचं मला तोंड देखील बघायचं नाहीये. ते म्हणले, मी एवढा दूर पैठणून आलो, मला दर्शन तरी द्या. ते म्हणले, नाही, तुला दर्शन नाही, कारण तू पाखंडी आहेस, तू धर्मभ्रष्ट केलाय, तू भाषा भ्रष्ट केलेली आहेस. ते म्हणले, एकदा ऐका तर खरी, मग आपण काय तो निर्णय देऊया. ते म्हणले, ठीक आहे. इतका अभिमान होता आणि इतका गुरूर होता की ते म्हणले, ठीक आहे, उद्या एकदा काय ते तुझं ऐकतो, पण त्याच्यानंतर काय. ते म्हणले, काहीही जर मी वागवं केलं असेल, ह्यातला कुठलाही शब्द जर भागवताला धरून नसेल, धर्माच्या बाहेरचा असेल, तर मी माझ्या हातांनी हा ग्रंथ 5 अध्याय लिहून झाले, गंगार्पण करीन. हा आत्मविश्वास आणि हा नम्रता बघून कैवल्यानंद म्हणाले, ठीक आहे, उद्या काशीतले सगळे विद्वान आश्रमात येतील, त्यांच्या पुढे तुला हे वाचावं लागेल आणि जर काही चुकलेलं असेल तर जी शिक्षा देऊ ती भोगावी लागेल. ग्रंथ तर गंगार्पण होणारच आहे. ते म्हणले, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी काशीतले सगळे विद्वान त्या आश्रमात आले होते आणि एकनाथ महाराज, श्रीपद शास्त्री त्यांच्याबरोबर होते, ज्यांनी पहिल्यांदा एकनाथी भागवत तिथं वाचला होता. पोथी घेऊन ते समोर बसले. अजून पडदा बंदच होता, कारण तोंडच बघायचं नव्हतं पाखंड्याचं. एकनाथ महाराजांनी सुरू केलं, गणपतीला वंदन केलं, सरस्वती मातेला वंदन केलं, गुरुदेवांचं स्मरण केलं आणि ओम नमोजी जनार्दना, नाही भवाभय भावना, न देखो मीतूपणा, नमन श्री गुरु चरणा सद्गुरुराया. ओव्यांमागून ओव्या एकनाथ महाराज वाचत होते. गंगा तीरी सभा मंडपी ब्रह्मवृंद आला परीक्षी, आज एकनाथाना स्कंद 11वा भागवताच्या बसले श्रवणाला, सारे जण बसले श्रवणाला. सगळे जण इथं बसले होते त्या भागवताच्या एकादश स्कंद म्हणजेच एकनाथी भागवत, ते ऐकायला बसले होते आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन ते विवेचन ऐकत होते. ना कोणाला काळाचं भान होतं ना स्थळाचं. मंत्रमुग्ध होऊन स्वतः कैवल्यानंदही ऐकत होते. नाथांची ते मधुर वचने, श्री कृष्णाची सारी वर्णने, भाव भक्तीची अनेक रूपे, कर्णतृप्त झाले गंगा तीरी, कर्णतृप्त झाले. आसन सोडून पडदा सारून, अहंकाराचे उरते निरसन, अति आनंदे कैवल्यानंदे, दिधले आलिंगन नाथाची, दिधले आलिंगन. ज्याला शिक्षा द्यायला बोलवलेलं होतं, ज्याचं तोंडही बघायचं नव्हतं कारण तो पाखंडी होता, तो पडदा दूर करून कैवल्यानंद आले. आता अहंकाराचा पडदा संपल्यानंतर सगळं सोपं होतं. ते म्हणले, हे एवढंच नको, आम्हाला सगळा भागवत ऐकवा, आम्हाला सगळा तुम्ही जे लिहिलंय ते ऐकवा. त्याच नम्रतेने एकनाथ महाराजांनी म्हटलं, श्रीपाद शास्त्री जेव्हा गंगातीरी ते वाचत होते तेव्हा सामान्य लोक ते ऐकत होते. तुम्ही ज्ञानी सगळे ऐकालच,
पण त्या जनतेलाही जर ऐकता आलं तर फार बरं होईल. आता अंकार नव्हता, त्यामुळे ती विनंती मान्य झाली आणि जे 5 अध्याय लिहून झाले होते त्याचं वाचन एकनाथ महाराजांनी केलं. ते ऐकल्यानंतर कैवल्यानंदांनी पुढे विनंती करतात की पुढचेही अध्याय तुम्ही इथेच राहा, इथेच राहा, इथेच तुमचं हे कार्य पूर्ण करा. आज आपण मराठीला अभिजात दर्जा किंवा मराठी कुठपर्यंत पोचली हे विषय बोलतो, पण तेव्हा काशी क्षेत्री राहून एकनाथ महाराजांनी त्यांचं एकनाथी भागवताचं लेखन पूर्ण केलं. आणि असं म्हणतात की लेखन पूर्ण झाल्यानंतर त्यांना सांगितलं तुमची मिरवणूक हत्तीवरून काढायला पाहिजे. ते म्हणले माझी नाही, भागवताची. म्हणून त्या एकनाथी भागवताची मिरवणूक काशीमध्ये हत्तीवरून निघालेली होती. हे सगळं कार्य करून पुढले 3-4 वर्ष नाथ काशीत राहिले होते. हे कार्य झाल्यानंतर ते पैठण क्षेत्री पूर्ण आहे. असे हे पुण्यक्षेत्र काशीचे पूर्णत्व करुनी भागवताचे पैठणासी ते नाथ परतले कार्य कराया पुढचे. पुढचं काय कार्य होतं नाथांचं? तर नाथांचं पुढचं अतिशय महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. आज जी आपल्या हातात ज्ञानेश्वरी आहे ती त्या काळात, ज्ञानेश्वरांचा काळ 1200चा, एकनाथांचा काळ 1500चा, त्या 300 वर्षात जी राजवट होती, जी लोकांची अवस्था होती, त्या ह्याच्यात ज्ञानेश्वरी अनेक वेगळे वेगळे श्लोक घुसडल्या गेले होते, ती शुद्ध राहिलेली नव्हती. नाथासी मग दृष्टांताने आज्ञा दिदली ज्ञानेशाने भावार्थ दीपिका शुद्ध करावी ज्ञानेश्वरी या नामे. त्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. विचार करा, जेव्हा नाथ महाराज आळंदीला गेले ज्ञानेश्वरांच्या समाधीवर मस्तक ठेवायला, तेव्हा ज्ञानेश्वरांची समाधी आणि ते सिद्धेश्वराचं देव सापडतच नव्हतं. कोणाचं तिकडे लक्षच नव्हतं. ते कुठल्या तरी अरण्यात होतं. आणि मग एकनाथ महाराजांनी ते देऊळ शोधलं, अभ्यासपूर्वक ज्ञानेश्वरी शुद्ध केली आणि जी भावार्थ दीपिका आपल्या हातात आज आहे ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांचं कार्य. संतांनी हे जे कार्य आज आपल्यासाठी केलं हे शुद्ध करून ठेवलं. आपण आज इथे बसलोय, त्या संतांचे गोडवे गातोय, याचं श्रेय जसं आपण शिवाजी महाराजांना देतो, राणा प्रतापाला देतो, तसंच श्रेय या संतांचं आहे, ज्यांच्या कार्यामुळे आज आपण इथे त्यांचं नाव घेऊ शकतो, त्यांचे गोडवे गाऊ शकतो, किंवा आपला धर्म आपल्याला काहीतरी जो काय कळतोय तो त्यांच्या कृपेमुळे. आणि ह्याचमुळे तुकाराम महाराज म्हणतात की या संतांची मी महिमा कशी वर्णू. तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात, पहिलंच पद भैरविद्याचं,